हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुरलीधर मोहोळ महापौरपदी असताना बढेकर बिल्डरची कार वापरत असल्याचा धंगेकरांचा नवा बॉम्ब. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबर देत खासगी कारवर सरकारी फलक लावल्याचाही आरोप. बोगस मतदारांवरून आदित्य ठाकरे आरोपांचा नवा बॉम्ब फोडणार. येत्या 27 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन. ठाकरे मुंबई जिंकण्याचा नारा देणार. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. पक्षात बंडखोरी केल्यास पुढची 5 वर्ष नेत्यांची दारं बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. भाजप आमदार परिणय फुकेंकडून भंडारा नगरपालिकेतल्या 20 कोटींच्या कामांच्या टेंडर घोटाळ्याचा पर्दाफाश. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार होताच बोगस निविदा रद्द केली. आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोर टू डोर कॅम्पेन. वॉर्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांवर. लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार. सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीतून बदललं. राजे विजयसिंग डफळेंच्या नावाचा फलक लावला. यंदा कारखान्याचा धुरांडा पेटू देणार नाही, पडळकरांनी इशारा दिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसतानाही वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी या मागणीसाठी आज संघ कार्यालयावर धडकणार. बिहारमधल्या निवडणुकांच्या प्रचाराला जोर. पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा श्रीगणेशा करणार, तर तेजस्वी यादव देखील बख्तियारपूरमध्ये सभेला संबोधित करणार. जालन्यामध्ये एका उद्योजकावरती अज्ञातांचा हल्ला. पेवर ब्लॉक फेकून मारल्यानं उद्योजक गंभीर जखमी. सदर बाजार पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल. आंध्र प्रदेशच्या कर्नूलमध्ये अपघातानंतर खासगी बसला भीषण आग. 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. राष्ट्रपती मुर्मूंकडून दुःख व्यक्त. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पाऊस अपेक्षित.